नमस्कार. आमोदा येथील उषाबाई गोपाळ सपकाळे यांना एक चांगल्या प्रकारचा तालुकास्तरीय अंगणवाडी सेविका आदर्श शिक्षक आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि एक सोज्वळ मनमिळावू असं साधं सुद्धा व्यक्तिमत्व आमच्या ताईंचं आहे. ते प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. ताई, आपल्या TV24 नॅशनल न्यूज आणि आवाज भारत न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. एक चांगल्या प्रकारचा महाराष्ट्र तालुकास्तरीय पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे. आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये आपल्या एका अभिनंदनाचा वर्षाव आणि कौतुकाची थाप आपल्याला मिळते. बरं ताई, या पुरस्काराचं वितरण कुठे झालं होतं, काय सांगा? जळगाव संभाजीनगर संभाजी नाट्यगृह मंदिर महाबळ इथे याचं वितरण झालं होतं 20 तारखेला. ओके, 20 तारखेला. बरं, मला त्याला सांगा ताई, याचं स्वरूप काय होतं या पुरस्काराचं? स्वरूप ते एक स्मृतिचिन्ह, पैठणी आणि 5,000 असं आम्हाला पुरस्कारामध्ये त्यांनी स्वरूप दिलं. बरं ताई, तालुकास्तरीय आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि आपलं नाव चांगलं या पंचक्रोशीमध्ये चांगलं नाव लौकिक आहे. आणि आपला प्रत्येक याच्यामध्ये कामामध्ये हातखंडा असतो. सामाजिक कार्य पण आपण करतात. आणि प्रत्येक उपक्रमामध्ये हिरिरीनं भाग घेतात. तर मला सांगाल तुम्ही की या पुरस्काराच्या माध्यमातून आपल्या फ्युचरमध्ये व्हिजन काय राहणार आहे, आपला मानस काय राहणार आहे, काय सांगा? पुरस्काराचं कसं आहे, पुरस्कार मिळाला त्याच्याबद्दल मला आनंद तर झालाच खूप, पण मला ते माहिती नव्हतं. मला अचानक माहिती पडलं आणि त्याच्यामुळे मला जास्त प्रेरणा निर्माण झाली. पण मी कसं आहे की पुरस्कारासाठी कोणतं काम केलं नव्हतं. मी निस्वार्थीपणे कसं आहे की माझ्या लाभार्थ्यांपर्यंत ही सेवा ही पूर्ण 100% मिळाली पाहिजे. तळागाळापर्यंत ही सेवा पोहोचली गेली पाहिजे. माझं प्रत्येक मूल शाळेमध्ये माझ्या अंगणवाडीत आले पाहिजे आणि त्यांच्या ज्या योजना आहेत त्या त्यांच्या घरपर्यंत पोहोचल्या पाहिजे, होम टू होम. याचा मी खूप याच्याने प्रयत्न करते, जातीने प्रयत्न करते. आणि आपण या कार्याची प्रकारे घेऊन आपली निवड झालेली आहे असं या ठिकाणी प्रकाशाला नमूद करतो. बरं ताई, एक महत्त्वाचा प्रश्न की आपण एक या ठिकाणी कार्यरत आहात अंगणवाडी सेविका म्हणून. किती वर्ष झाली आपल्याला सेवा द्यायला? मला 29 वर्ष झाली. आता 16 डिसेंबरला मला 16 डिसेंबर 2006 मध्ये माझे 30 वर्ष पूर्ण होती सेवेला. बरं, आपण कोणते उपक्रम राबवलेले? फॉर एक्झाम्पल आमचे कसं आहे की पोषण अभियान राबवायचं, पोषण ट्रॅकरवरती सर्वे कामं राबवायची. आमचे FRS असतं. आमची मुलं व्यवस्थित शाळेमध्ये यायला पाहिजे. मुलांना व्यवस्थित शिकवलेलं बसायची, त्याची व्यवस्था व्यवस्थित करायची. सर्व एकदम व्यवस्थित असतं. माझं कसं आहे की मी माझ्या जर का नाही काही हे झालं तर मी आधी माझ्या ग्रामपंचायतीला सांगून बघते. मी माझ्या परीने काहीतरी प्रश्न सोडवायचे प्रयत्न करते. माझ्याने नाही सोडले तर मी ग्रामपंचायतीला सांगते. ग्रामपंचायतीला मग तालुक्यावरती सांगते. तालुक्यावरून जर त्यांनी काही पुरवठा केला तर मग माझे कसं आहे 100% काम होऊन जातं. आणि म्हणजे या पुरस्कारामध्ये माझी टीम, माझी अंगणवाडी सेविका, माझ्या अंगणवाडी ताई, आपल्याला हा जो पुरस्कार मिळालेला आहे ना, तर या पुरस्कारात प्रेरणादायी असतो. आंतरिक कलागुणांना वाव मिळण्यासाठी हा पुरस्कार हा महत्वाचा आहे. तर आपल्याला या पुरस्कारामुळे एनर्जी मिळालेली आहे, ऊर्जा मिळालेली आहे आणि अजून आपण एक जोमानं काम करणार आहोत. तर या पुरस्काराच्या माध्यमातून आपण सोसायटीमध्ये, समाजामध्ये संदेश काय देऊ इच्छित आहोत? मी समाजामध्ये असा संदेश देऊ इच्छिते की कोणतंही काम आपण पुरस्कारासाठी नाही करायचं. पण आपण कसं आहे, आपण जर का आपलं काम चांगल्या जोमाने जर केलं तर आपल्याला पुरस्कार हा आपल्याला मागावा लागत नाही. आपली निवड आपोआपच झाली होती. आणि कसं आहे, मी समाजाला हे सांगू इच्छिते की आपली निवड ज्या कामासाठी झाली त्यात आपण असं स्वतःला झोपून दिलं आणि सर्व काम आपण व्यवस्थित केलं की आपल्याला पुरस्कार तर कसं आहे, पण आपल्या मनाला पण समाधान मिळतं. आणि मी हा माझा मिळालेला पुरस्कार आहे ना, हा माझ्या समाजालाच प्रदान करते, अर्पण करते. बरं, हा जो पुरस्कार आहे तुम्ही सांगितलं की आपण आपलं काम अविरतपणे चालू ठेवा, फळाची अपेक्षा करू नका, निस्वार्थीपणाने प्रामाणिकपणाने काम करा. त्याची कुठेतरी दखल घेतली जाते. पुरस्कार पोचपावती मिळते त्याची. बरं, या पुरस्काराचं श्रेय आपण कोणाला देणार? हा जो तालुकास्तरीय पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे, याचं श्रेय आपण कोणाला देणार? हा मला पुरस्कार मिळाला याचं श्रेय मी आधी माझ्या आई वडिलांना, माझ्या गुरुजनांना, माझ्या टीमला आणि माझ्या समाजाला, माझ्या टीमला, माझ्या तालुका सदस्यांना आणि माझ्या समाजाला हा पुरस्कार मी अर्पण करते. कारण की समाजामुळे आपण समाजामध्ये काहीतरी घडवू शकतो, निर्माण करू शकतो. समाजामध्ये आपण सांगू शकतो की शिकाल तर टिकाल. तर त्याच्यामुळे आपण आता अंगणवाडीचं मूल कसं असतं
की ते एक आईला सोडून आमच्याजवळ 3 तास राहतं. मग ते त्यांच्यामध्ये तो आत्मविश्वास निर्माण करणं. एक आई एक तास मूल कोणाजवळ सोडत नाही, आमच्याजवळ सोडते. म्हणून मी माझ्या आज समाजातल्या सर्व समाजातल्या लोकांना सांगते की आपण काहीतरी घडवायचं. आपण आपले मुलं शिकले तर आपला समाज घडेल, देश घडेल. त्याच्यामुळे मी हा पुरस्कार त्यांना अर्पण करतो. माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादानुसार मला पुरस्कार मिळाला, मी त्यांना पण हा पुरस्कार अर्पण करते. ताई, एक आपण उदारमतवादी माध्यमातून आपण आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि हा पुरस्कार समाजाला तुम्ही समर्पित केलेला आहे. तुमच्या पुरस्काराच्या साठी हा जो पुरस्कारापर्यंत आपण मजल मारली आहे त्यासाठी सर्वांचं योगदान महत्त्वाचं आहे आणि त्यांचं प्रकर्षाने तुम्ही नावाचा उल्लेख केलेलाच आहे. अजून तुम्हाला जास्तीत जास्त पुरस्कार कसे मिळतील यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहणार. ह्या होत्या उषाताई गोपाळ सपकाळे आणि त्या अमुदा या ठिकाणी एक अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत. आज त्यांच्या सेवेला जवळपास 29-30 वर्षे पूर्ण होत आहेत आणि अतिशय जोमाने काम ते राबवतात आणि त्यांनी अविरतपणे सेवा केलेली आहे. आणि याची कुठेतरी शासनाने दखल घेऊन कुठेतरी याची नोंद घेऊन त्यांना हा जो तालुकास्तरीय अंगणवाडी सेविका पुरस्कार, आदर्श पुरस्कार त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. एक चांगल्या प्रकारचे त्यांची प्रत्येक म्हणजे काम वाखाणण्यासारखं आहे याची नोंद शासनाने कुठेतरी घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड केलेली आहे. याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी, उडत्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. उडत्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. घरटेचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी. अशी उंच भरारी आमच्या उषाताई सपकाळे यांनी मारलेली आहे. देशाचं गौरीशंकर घातलेलं आहे. पुण्याच्या आपल्या TV24 नॅशनल न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज, आवाज भारत न्यूज.